पळसे परिसरात पावसाचे पाणी थेट घरात. टोल वेज कंपनीचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर. नाशिक रोड पूर्व भागातील गावात शनिवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू झालेल्या मुसळधारेने 30 तासात मोठा धुमाकूळ घातला. गाव परिसरातील अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने संसार पाण्यात वाहून गेले. शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत करावी अशी मागणी ग्रामीण भागातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. शनिवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने तब्बल 24 तास आपली तीव्रता 2 दिवस सारखीच ठेवल्याने अनेकांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले. मोटारसायकल असणाऱ्या प्रवाशांचे पडणाऱ्या पावसाने चांगलेच हाल केले. मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी अक्षरशः रस्त्याच्या कडेला आपली वाहने काही वेळेकरिता उभी केली होती. या पावसाने अनेकांचे हाल झाले. पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, उड्डाणपूल तसेच पळसे गावाजवळील पुलावर पावसाचे पाणी साचत असल्याने चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. महापालिका व टोल प्रशासनाने ठोस पावले उचलून पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे कोणतीही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी व उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. दुसऱ्या बाजूला सिन्नर फाटा, चेहेडी, पळसे व शिंदेगाव या लगत असणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे कठीण होत आहे. नाशिक सिन्नर टोल वेज कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. फुले नगरकडून पळसे गावात जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर पुराचे पाणी आल्याने गावात येणारा रस्ता काही तासांसाठी बंद झाला होता. यावेळी शिंदे मंडल अधिकारी भागीरथी सावडे, तलाठी केदार भदाणे, पोलीस पाटील सुनील गायधनी, माजी सभापती जगन्नाथ आगळे, कामगार नेते विष्णुपंत गायखे, सरपंच ताराबाई गायधनी, उपसरपंच भाऊसाहेब गायधनी, माजी सरपंच नवनाथ गायधनी, अजित गायधनी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील गायधनी, उभाटा तालुका प्रमुख दीपक गायधनी, समाधान गायखे, किरण चंद्र मोरे, कृषी मित्र संजय गायधनी, नानासाहेब गायधनी, नंदू नरवाडे, शिवाजी गायधनी, संदीप गायखे, नमेश गायखे, ईश्वर गायखे, डॉक्टर संजय गायखे, संतोष गायधनी आदींसह ग्रामपालिका पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांना सहकार्य केले. या नागरिकांचे झाले नुकसान. गेले 11 तास सुरू असलेल्या मुसळधारेमुळे अनेकांच्या घरात नदी नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे शेतकरी वर्गासह रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांची धावपळ उडाली. लक्ष्मण गायखे, जगन गायखे, रघुनाथ गायखे, नितीन ढेरिंगे, फुल्याबाई ढेरिंगे, वसंत ढेरिंगे यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. सुधाकर गायधनी यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके नष्ट झाली आहेत. टोलवे कंपनीवर कारवाईची मागणी. नाशिक सिन्नर टोलवेज कंपनी प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. महामार्गाचं काम झाल्यापासून रस्त्यावरील गावांना कोणतीही सुविधा तर नाहीच, उलट सर्व्हिस रोडचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले. आज हा रस्ता म्हणजे अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. संबंधित टोलवेज कंपनीवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदे पळसे येथील नागरिकांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.